मित्रांनो, थंडीच्या काळामध्ये जर तुम्ही शेकोटी करून झोपत असाल किंवा शेकण्यासाठी शेकोटी करीत असाल, तर आत्ताच सावधान व्हा. कारण ही घटना ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा कानावर विश्वास बसणार नाही. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला तर माहितीच आहे, आजकाल थंडीचे दिवस हे खूपच वाढलेले आहेत. थंडीपासून वाचण्यासाठी अनेक लोक ही शेकोटी करीत असतात आणि गरमीचा आनंद घेत असतात. मात्र हीच शेकोटी कुणाच्या जीवावर बेतेल हे कुणी विचारसुद्धा नव्हता केला. संध्याकाळची वेळ होती आणि थंडीचा कडाका हा खूपच होता. मात्र थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी केली आणि एकाच कुटुंबामधील 4 जणांचा मृत्यू झाला. 3 मुलं आणि 1 वृद्ध महिलेचा. आंबेगाव कॉलनीमध्ये थंडीपासून वाचण्यासाठी या कुटुंबाने आपल्या घरातच शेकोटी केली आणि ही दुर्दैवी घटना घडली. या कुटुंबाने थंडीपासून वाचण्यासाठी आग घरामध्ये तशीच ठेवली आणि आगीच्या अवतीभोवती मात्र हे लोक झोपले आणि घराचा दरवाजा बंद केला. मात्र मध्यरात्री घरामध्ये प्रचंड असा धूर झाला. धुराला बाहेर निघायला दरवाजा, खिडकी काहीही उघडं नव्हतं. त्यामुळे घरातला ऑक्सिजन लेव्हल कमी झाला आणि धूर जास्त वाढला आणि त्याचमुळे घरातील 4 लोकांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी घराचा दरवाजा हा उघडाच नव्हता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना संशय आला. एवढा वेळसुद्धा होऊनसुद्धा घरातून कुणीही बाहेर येत नाही. त्यामुळे बाहेरच्या लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा जेव्हा उघडला, त्यांना असं भयानक दृश्य दिसलं. या सर्वच जणांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि डॉक्टरांनी काही मिनिटातच 4 जणांना मृत घोषित केलं. कुटुंबामधील 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला.